सफाळ्यामध्ये बुरट्या चोरांचा सुळसुळा सुरू झाला असून 4 दुकाने फोडली असून अज्ञात चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याचे समोर आलेले आहे। सफाळ्या परिसरामध्ये बुरट्या चोरांचा सुळसुळा सुरू झाला असून चोरांनी 4 दुकाने शटर वाकून फोडल्याचे समोर आलेले आहे। यामध्ये 4 दुकाने मिळून अंदाजे 40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केलेला आहे। याबाबत सफाळा पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते। सफाळा पश्चिमेला असलेल्या बस डेपो समोरील सिद्धिविनायक मेडिकल, महादेव ग्रीन ट्रेडिंग किराणा स्टोअर, रेशमी फॅशन कपड्याचे दुकान, ब्रेड ट्री कलेक्शन मोबाईल दुकान या दुकानामध्ये पाट्या सुमारामध्ये अंधाराचा फायदा घेत चोरी झालेली आहे। शुक्रवारी पहाटे 1 ते 2 वाजल्या सुमारामध्ये चोरीची घटना घडली असून अज्ञात चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याचे समोर आलेले आहे। महादेव ग्रीन ट्रेडिंग किराणा दुकानामध्ये 3 वेळा चोरी झाली असून सिद्धिविनायक मेडिकल स्टोअरमध्ये 2दा चोरीची घटना घडली असून या चोरीच्या घटनेमध्ये दोन्ही दुकानातून चोरी झाली नसल्याचे दुकान मालकांनी सांगितले असले तरी दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर आलेले आहे। त्यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे। तसेच या चोरीमध्ये रेशमी फॅशन दुकानातून 2,000 रुपये किमतीचे कपडे लंपास झाले असून ब्रेड ट्री कलेक्शन दुकानातून 2 महागडे मोबाईल व घड्याळासह 38,000 रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केलेला आहे। याबाबत सफाळा पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सफाळा पोलीस करत आहेत। सफाळा पश्चिमेला नूतन नगर येथे बाजारपेठ निर्माण झालेली आहे। या बाजारपेठेमध्ये रात्रीच्या सुमारामध्ये अंधाराचा फायदा घेत अनेक चोरीच्या घटना घडलेल्या आहेत। याबाबत सफाळा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांनी येथे दुकानदाराला वारंवार सांगून रखवालदार ठेवण्याची विनंती केली होती, मात्र अजूनपर्यंत दुकानदाराने रखवालदार न ठेवल्याने व अंधार असल्याने चोरटे याचा फायदा घेत असल्याचे समोर आलेले आहे।